हे बघा, बिझनेस म्हटलं की काहीही होऊ शकतं ना. आणि उद्या आकाश सरांच्या बिझनेसमध्ये खरंच काही काही कमी जास्त झालं असतं तर अल्टिमेटली मलाच त्याचा गिल्ट आला असता ना. कारण की मी आहे त्यांच्या बरोबर सतत, मी त्यांचा पार्टनर झालो आणि आणि वहिनींचा तर अविश्वास आहेच. मग काय करणार तुम्ही? आणि मला तरी आकाश सर आणि वहिनींमध्ये कुठल्याही प्रकारचे तंटे नकोय. त्यांचं हे नातं माझ्यामुळे किंबहुना कुठल्याही कारणामुळे खराब व्हायला मला नको होतं. आणि फक्त म्हणून मी इथून निघून गेलो. पण तुमचंही बरोबर आहे आई, जास्त दिवस नाही राहू शकलो मी तुम्हा सगळ्यांशिवाय. त्यामुळे परत आलो तुमच्याकडे. बस तेच महत्वाचं. अरे आमच्या फॅमिलीसाठी देवदूत आहेस तू. अहो नाही, असं काही बोलू नका प्लीज. माझा मुलगा असणार रे. कोणी काही म्हणू देत, आता तुला इथून कुठेही जायची गरज नाही. खरे आहे. वेलकम. पण अजून एक महत्वाची गोष्ट होती जी मला तुम्हाला सांगायची. ती म्हणजे मी परत आलोय ते फक्त तुमच्यासाठी नाही. मग आई, माझा एक भूतकाळ आहे जो मी आजपर्यंत कधी कोणालाच सांगितलं नाही. कुठला भूतकाळ? नाही आई, मला भीती वाटते की जर मी माझ्याबद्दलचं खरं तुम्हाला सांगितलं तर कदाचित तुमचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. तसं काही होणार नाही रे बाळा. तू अगदी मोकळ्या मनाने सांग. लकी, आम्ही तुझीच माणसं आहोत. आकाश सर, आई, बाबा, खरं हे आहे की माझं पूर्वी लग्न झालं होतं. What? कधी? कोणाशी? साधारण 10-12 वर्षांपूर्वी. खूप प्रेम होतं माझं तिच्यावर. खूप जीव लावायचो मी तिला. पण तिने खूप छळ मांडला माझा. माझं जगणं नकोसं करून टाकलं होतं तिने. लग्न झाल्या झाल्या सतत आपलं पैसा 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 एवढाच विचार करायचे. पण माझं प्रेम होतं ना, खरं प्रेम होतं. त्यामुळे मी खूप पैसा पुरवला. खूप काय काय आयुष्यभर जे तिला हवं असेल ते सगळं पुरवत गेलो. आंधळ प्रेम, जीव होता माझा. एक दिवस अचानक माझे सगळे पैसे घेऊन पळून गेली. नाही, मला पैशांचं वाईट वाटत नाहीये. ठीक आहे, पैशांचं काय हो, मी कधी किती कमवू शकतो. मला नाही या गोष्टीचं वाईट वाटतंय की ती मला सोडून जात असताना तिच्या पोटात आमचं बाळ होतं. ती प्रेग्नेंट होती आई. आणि मला आता हल्लीच समजलं की मला एक गोड छोटा मुलगा आहे. आणि तिने ही गोष्ट
इतक्या वर्षात मला कधीच सांगितले नाही. आयुष्यभर मला माझ्या मुलापासून, माझ्या रक्तापासून लांब ठेवलं त्या बाईने. अशी काय दुश्मनी होती तिची माझ्याशी? काय गुन्हा केला होता मी की एवढी मोठी शिक्षा दिली तिने मला? मला आता आयुष्यात काही नकोय, मला काही नकोय. मला फक्त एकदा माझ्या मुलाला भेटायचं, एकदा त्याचा चेहरा माझ्या हातात धरायचा, एकदा त्याला डोळे भरून बघायचंय मला. त्याला एकदा मिठी मारायची, त्याच्यावर खूप प्रेम करायचंय, माझ्या मुलाला मला मोठं करायचंय. किती भोगावं लागलं रे तुला, ते तुझी कसलीही चूक नसताना. हे बघ, तू आता डोळ्यातनं पाणी काढायचं नाही त्यावरून, अजिबात नाही. मी प्रॉमिस करते तुला, मी तुला तुझा मुलगा परत मिळवून दे. अजिबात रडायचं. लगेच कामाला लागायचं. डन मॅडम. चला आता ठाकूरांच्या घरी पुढचा बॉम्ब फोडण्याची वेळ आली. कोणता? असं काय करतोस तू अनुज? अरे वसुंधरा आणि लकीच्या लग्नाचा बॉम्ब. हे तू कसं सांगणार आहेस? मी सांगणारच नाहीये, पण मी अशी व्यवस्था करून ठेवणार आहे ना की वसुंधरा आपणच सगळं सांगेल आणि आपण फक्त बघ्याची भूमिका करायची. काय हो, काय झालं? अशा फेऱ्या का मारताय? का फोन नसल्याची सवय नाहीये ना मला, काय करू ना काही कळत नाहीये. आई, बाबा, वसू, वसू काय झालं? अगं बोल ना, काय झालं? आई, बाबा, शार्दूल परत आलाय घरी. काय? कधी? बाबा बघाशीच परत आलं. बाबा या वेळेला चेहऱ्यावर भीती नव्हती. मग हे सगळं तू फोनवरून आम्हाला घरूनच का नाही कळवलंस? तेच तर बाबा, माझा फोनच नाही सापडत आहे. फोन माझा कुठे गेला? अगं यांचा फोन पण सकाळी चोरीला गेला. हो, वसू सुशील एक काम कर, तू तुझा फोन घेऊन ये. तुझ्या फोन मध्ये तो व्हिडिओ शॉप असेल ना, आपण पोलिसात जाऊया लगेच पटकन. मी घेऊन येते. हा घ्या. यात व्हिडिओ नाहीये, हे कसं शक्य आहे? हे नक्की त्यांनीच केलं असेल. संपलं सगळं संपलं. नाही वसू वसू आपण काहीतरी करू आपण. नाही बाबा, नाही. त्याला बनीबद्दल सगळं कळलं. बनी त्याचा मुलगा आहे हे माहितीये बाबा त्याला. तो आपल्या बनीला घेऊन जाईल बाबा. देवी और सज्जनों, सही जवाब. बहुत ही उमदा खेले, बहुत ही उमदा. बरोबर बोललात तुम्ही. मी आलोय इथे बनीला घ्यायला.
चांगला होता पण तुमचा हा? प्रयत्न मस्त होता माझ्या मुलाला माझ्यापासून लांब ठेवण्याचा. पण काय आहे ना, तुम्ही तिघही अजून कच्चे प्लेयर आहात. या एकट्या लकी समोर उभे होतात. हा पण ट्राय मस्त केली ना, खूप वेळ टिकलात तुम्ही, ते महत्वाचं. व्हेरी नाईस. शार्दूल, मी तुला ना ताकीद देतोय. ओ आता तुम्ही मला टाकीत द्या नाही तर कळशीत द्या, मी नाही ऐकणार आता. मला नाही फरक पडत. आणि काय हो, काय वय काय तुमची, आणि काय वागताय तुम्ही. माझ्या मुलाला इतकी वर्ष माझ्यापासून लपवून ठेवलं. लाज नाही वाटली तुम्हाला दोघांना हे असं करताना. विचारा ते पोर त्याच्या बापापासून इतका लांब. माझं बन, माझं बाळ, माझा मुलगा, माझं रक्त. कुठे होता बापू. रडू नको थांबा, रडू नको, रडू नको. अतुल गप्पा बसा. आणि माझा मुलगा आहे, कळलं? माझा मुलगा आहे तो. मी तुला त्याच्या जवळ पण नाही जाऊ देणार, कळलं तुला? किती किती किंचाळतेस ग कानात. रक्त येईल माझ्या कानातून आता. हे काय येईन सगळं बाहेर काढलं शर्टाचं. सोड. आणि तू आता किती माझ्या कानाच्या आत घुसून जरी किंचाळलीस ना तरी काहीही होणार नाही. मला जे हवंय तेच करणार आहे मी. तुम्हाला तर माहिती आहे मी बनीच्या जवळ जाणार, त्याला माझ्या बरोबर घेऊन पण जाणार, तेही तुमच्या डोळ्यासमोर. बघूया ना काय करता तुम्ही. मी बोललो होतो ना तुम्हाला, मागेच बोललो होतो, तुम्ही तिघं मिळून पण माझं काहीही वाकडं करू शकत नाही. विसरू नकोस तू सुंदरा. तू बनी माझा पण मुलगा आहे. त्यामुळे मी तुम्हाला हे सांगायला आलोय की तुम्ही तुमच्या नातवाला डोळे भरून बघून घ्या, मन भरून प्रेम करून घ्या. काय माहिती यानंतर तुम्हाला तो दिसेल न दिसेल. तुझी उलटी गिनती सुरू वसुंधरा. आता मजा येणार. बघ बाय द वे, झोप नीट झाली ना तुझी? नाही, आजच्या दिवशी काहीही होऊ शकतं. म्हणजे सरप्राईज. गुड मॉर्निंग. हाय मम्मा. हाय. व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. गुड मॉर्निंग बच्चा. कशी आहे?
एकदम मस्त. तू आज इथे कशी? काळजी वाटत होती ग, म्हणून आले भेटायला. माझी काळजी? फॉर चेंज तुझी नाही, या वसुंधराची वाटत होती. अगं लकी परत आलाय ना. तो आला होता मला भेटायला आणि बोलता बोलताना तिचं सगळं सिक्रेटच सांगून टाकलं त्याने. वसुंधरा, मला कळलंय बर का, लकी तुझा पहिला नवरा आहे. बनीचा बाप आहे तो, हेही कळलंय. हे बघा, हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. माझ्या आधीच्या आणि आत्ताच्या लग्नाशी तुमचा काहीही संबंध नाही. प्लीज त्यात मध्ये पडू नका, मी हात जोडते. कमाल, बघितलंस ना तू त्याने? याला म्हणतात ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. आता मी इथे एवढी मोठ्या मनाने तुला सावध करायला आली आहे आणि तू मलाच हाडूड करतेस. बघितलंस ना? बघ ना वहिनी, सो अनग्रेटफुल. जाऊ दे ग तन्या, कशी वागली ना तरी मला तिची काळजी आहे ग. लक्की ना मला भेटायला आला होता ना, तेव्हा कळलं मला की तो बनीला किडनॅप करण्याचा प्लॅन करतो. हो, म्हणजे मला म्हणाला की विशाखा मॅम, मी ना आधी बनीला किडनॅप करतो आणि मग अंडरग्राऊंड होतो, मग बसू दे वसुंधराला आम्हाला शोधत. आयुष्यात कधी तिला आम्ही सापडणार नाही. बाई 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 बाई, म्हणजे खरं सांगते वसुंधरा, मी जर का तुझ्या जागी असते ना, मी काही लकीची ही धमकी लाईटली घेतली नसती ना. ज्या मुलासाठी तू खोटं बोलून आकाशशी लग्न केलंस, आकाश सारखा श्रीमंत बाप त्याला मिळवून दिलास, तो मुलगाच जर का तुझ्या आयुष्यात नसेल तर? काय बोलताय तुम्ही? मी तुम्हाला असं काहीही करू देणार नाहीये, कळलं तुम्हाला? तू लाख प्रयत्न करशील, नाही तू करशीलच प्रयत्न, खात्री मला. पण मला एक सांग, 24 तास बनीवर लक्ष ठेवू शकणार आहेस? अगं घरात एवढी कामं असतात तुला, आहे का शक्य? नाही ना. मग 1 सेकंद जरी बनीवरनं तुझी नजर हल्ली, काय होईल? लकी येईल आणि बनीला किडनॅप करून घेऊन जाईल. मुलाशिवाय आयुष्य जगणं काय असतं ना, हे कळतं ग मला. शेवटी मी सुद्धा एक आई आहे ग वसुंधरा. मुलाला गमावण्याची भीती काय असते ना, मी अगदीच समजू शकते. खरंच हेच सांगायला आले होते, सावध करायला आले होते. बाकी सुज्ञाला अजून काय सांगायचं नाही का? चल येते ग मी. मम्मा मी बाहेर येते. चल वहिनी, येते. बाय सुज्ञ.